नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्याने जानकीसाठी खूप छान अशा गोल्ड रिंग्स आणलेले असतात। जानकीला ती देते आणि म्हणते की जानकी हे तुझ्यासाठी। त्यावरती जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या किती सुंदर आहेस ग, आणि अवंतिका हे बघ तुझ्यासाठी सुद्धा तुझ्या क्यूट नाकाला मात्र शोभेल अशी छान अशी छोटीशी नथ मी आणलेली आहे। तेव्हा अवंतिका ती नथ बघते आणि ती सुद्धा खूपच खुश होते। ऐश्वर्याने सगळ्यांच्यासाठी खूप अशी शॉपिंग करून गिफ्ट आणलेले असतात। सगळ्यांना फार असा आनंद होतो आणि आता अवंतिका थँक्यू सो मच ऐश्वर्या असं म्हणते आणि आईसाठी एक सुंदर अशी मस्त साडी आणलेली असते। आईने ती साडी देते, आई सुद्धा खूपच खुश होतात। तुमच्या आवडीची ही रंगाची मनपसंत साडी आणि मला अगदी मनापासून तुमच्यासाठी काहीतरी घेऊन यावं असं वाटत होतं, म्हणून तुमच्यासाठी मी हे सर्व घेऊन आले। आणि बाय द वे आई, तुम्हाला हे गिफ्ट नाही आवडलं का असं सुद्धा विचारते आणि आई हा रंग तुमच्या आवडीचा आहे, त्यामुळे मुद्दाम मात्र मी तुमच्यासाठी ह्या रंगाची साडी घेऊन आले बर का। त्यावरती सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या साडी आणि साडीचा रंग खूपच छान आहे। अगं पण इतका खर्च करण्याची काय गरज होती ऐश्वर्या। त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की आई हे बघा, आतापर्यंत मी माझ्या या माणसासाठी काहीच केलेलं नाही। आता मला जे जे करायचं आहे तर ते प्लीज सगळ्यांसाठी करून द्या प्लीज आई। माझ्यामुळे मात्र तुमच्या चेहऱ्यावर स्माइल कधी आलेच नाही, त्यामुळे इथून पुढे मात्र तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरच्या स्माइलचा रिझन मला व्हायचा आहे आणि प्लीज ते होऊन द्या। त्यावरती अवंतिका खुश होत थँक्यू ऐश्वर्या असं म्हणते आणि ऐश्वर्याचं फार सगळ्यांना कौतुक वाटतं। जानकी म्हणते की ऐश्वर्या असं जर असेल तर आम्हाला रोज तिघींना एक एक असं गिफ्ट चालणारच आहे। तर तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि ऐश्वर्या जरा बस ना, आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हणते आणि हे बघ बाळा, तू गैरसमज परत खरंच करून घेऊ नकोस। सुमित्रा उद्या परत येतोय आणि त्यामुळे तू अवंतिकापासून ठरूनच लांब राहा, म्हणजे कसं की तिचा उद्या चोरोटी भरण्याचा कार्यक्रम आहे, तू तिच्या आसपास सुद्धा फिरकू नकोस। ऐश्वर्याला हे ऐकून खूप फार वाईट वाटतं आणि हे बघ ऐश्वर्या, तू जर आता तिच्या आसपास राहिली तर सौमित्र नाहक चिडेल आणि मला खरंच घरात वाद नकोय। आणि ऐश्वर्या, तुला कळतं का मी काय म्हणते, त्यामुळे प्लीज तू समजून घे ना। आणि हे बघ तुला सांगायला सुद्धा मला हे जड जातं, वाईट वाटतं, पण तरी सुद्धा प्लीज तू मला समजून घेशील का। त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो आई, डोंट वरी। तेव्हा आता सुमित्रा म्हणते की खरंच माझी सून खूप गुणाची आहे, म्हणून तिची आता दृष्ट काढते। सगळ्यांनाच फार वाईट वाटतं। तेव्हा सुमित्रा म्हणते की चला आता तयारीला लागा। त्यानंतर मात्र ऐश्वर्या म्हणते की चल जानकी, आता उद्याच्या सणाच्या कार्यक्रमाची आपण लिस्ट काढूयात। तर जानकी म्हणते की हो। जानकी म्हणते की चल ना ऐश्वर्या, आणि त्या दोघी आता आत येतात आणि आता ती थोडंसं जानकीला बाजूला घेऊन म्हणते की अगं जानकी, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे। जानकी म्हणते की अगं बोल। तर ऐश्वर्या म्हणते की इथे नको, आपण रूम मध्ये जाऊयात। जानकी विचारते की ऐश्वर्या काय असं बोलायचं आहे, सगळं ठीक तर आहे ना। त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो सगळं ठीक आहे। त्यानंतर अवंतिका लगेच आता ती नथ आपल्या नाकामध्ये घालून बघते आणि आई बघा ना किती सुंदर दिसते, कशी दिसते। सुमित्रा म्हणते की खूपच सुंदर दिसते, इतक्या प्रेमाने दिली म्हटल्यानंतर छानच दिसणार ना। आता अवंतिका म्हणते की हो। आणि काय ग अवंतिका, तुला काही भूक वगैरे लागली असेल, काय खावंसं वाटतं मला सांग बरं। त्यानंतर आता इकडे ऋषिकेश हा विचारत असतो, म्हणजे ऐश्वर्या आणि ही जानकी आतमध्ये आलेले असतात। ऋषिकेश म्हणतो की मला ह्याच प्रश्न पडलेला आहे, टेन्शन आलेला आहे की हे सगळे पैसे आले तरी कुठून। तेव्हा आता जानकी म्हणते की हे बघ, आता एखाद्याला जर मात्र तुम्हाला या लाच प्रकरणात अडकवायचं असेल तर या ना त्या कारणामुळे कोणी आता पैसे तिथे आणून ठेवू शकतो, जेणेकरून हळूहळू तुमच्या हातातून सगळ्या गोष्टी काढून घेता येईल, ह्यासाठी हे सर्व केलं असेल। तर हे बघा आता मात्र आपण त्यांचा प्रयत्न हाणून पाडलेला आहे, पण इथून पुढे मात्र आता असं काही होऊन द्यायचं नाही, त्यासाठी आपल्याला अलर्ट राहावं लागेल। तेव्हा जानकी आता ऐश्वर्याला म्हणते की खरंच थँक्यू, तू का अगदी प्रसंगावर सावधान आखलं आणि शेवटी ह्या सगळ्यातून यांना वाचवलं। आपण यावेळेस नाही अडकलो, परंतु उद्या जर तो माणूस आला आणि त्याने सांगितले हे पैसे माझे आहेत, तर या नोटांचा नंबर वगैरे आहे ते सगळं त्याने जर पोलिसांना दाखवले तर आपण यात अडकू शकतो। त्यावरती आता हे ऐकल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की हो ना, हा तर विचार मी केलाच नव्हता। त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की आपल्याच बाबतीत हे सर्व काय घडते तेच मला कळत नाही। आणि तेवढ्यात तेथे आता ओवी येते। ओवी विचारते की आई आणि बाबा, अहो तुम्ही बिझी आहात का, मला तुमच्याशी बोलायचं होतं। त्यावरती ऋषिकेश म्हणतो की बोल। जानकी सुद्धा म्हणते की बोल ना ओवी, तुझ्यासाठी कायम आम्ही फ्री आहोत। तेव्हा आता ओवी सांगायला सुरुवात करते की आई तुला माहिती आहे का, आज माझ्या बॅग मध्ये कोणीतरी नवीन कलर बॉक्स टाकलेला होता। त्यानंतर जानकी विचारते की मग काय झालं, तर ओवी सांगते की मी टीचरकडे गेले आणि तो कलर बॉक्स मी त्यांच्याकडे देऊन टाकला आणि त्यांनी मला सांगितलं की खरंच गुड गर्ल आहे तू, कारण मी त्यांना म्हटले की हा बॉक्स माझा नाही म्हणून, आणि सगळ्यांच्या समोर त्यांनी माझा प्रामाणिकपणा सिद्ध केला। आता जानकी खुश होते आणि म्हणते की बघ अगं माझी ओवी आहेच गुड गर्ल, खरंच सो
प्राऊड ऑफ यू. ओवी त्यानंतर म्हणते की पुढे माहिती आहे की तुला काय झालंय, कारण मी टीचरकडे आता तो बॉक्स देऊन जेव्हा क्लासमध्ये गेले आणि आता मात्र जी माझी ती मैत्रीण आहे ना, ती लगेच सगळ्यांच्या समोर म्हणाली की हिने माझा कलर बॉक्स चोरलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर तिने माझी बॅग आहे तर ती चेक केली. तेव्हा त्या टीचर आहे तर ते आतमध्ये आल्यात आणि त्या म्हणाले की हा बॉक्स तुझा आहे का, तेव्हा ती हो असं म्हणाली. आणि मग टीचरने तिने मला सांगितलं की हा बॉक्स मला ओवीने आणून दिला म्हणून. आणि त्या रीनाने मात्र हा बॉक्स आहे ना कलरचा, तो मुद्दा माझ्या बॅग मध्ये टाकून दिला होता. आणि हे बघ आई, जर टीचरला मी त्यावेळेस तो बॉक्स नेऊन दिला नसता तर सगळेजण मला चोर म्हणाले असते. तेव्हा आता जानकी म्हणते की ओवी तू असं विचार करू नकोस, तू प्रामाणिकपणा केलेला आहे त्यामुळे तू प्रामाणिकच आहे. इथून पुढे सुद्धा आयुष्यामध्ये असंच प्रामाणिक वागायचं आहे. आणि बरं चल तू जेवण वगैरे करून घे, मी आल्यानंतर तुला औषध वगैरे देते, तुझा खोकला वगैरे वाढलेला आहे. त्यावरती ओवी म्हणते की नको ना मला औषध. जानकी म्हणते की नको काय. तर हा सगळं काही ओवीचा विचार ऐकून आता मात्र ऋषिकेश म्हणतो की हो ना, ओवीच्या बाबतीत जे काही घडलं तर तेच माझ्या बाबतीत घडलेलं आहे. तर जानकी विचार करून म्हणते की ओवीच्या बाबतीत जे काही झालं त्यावरून मी आता म्हणते पुढे काय करायचं आहे ते. त्यावरती ऐश्वरी विचारते की काय करायचं, तर जानकी म्हणते की म्हणजे ओवीने ते जे काही कलर बॉक्स आहे तर ते टीचरकडे नेऊन दिले, तसेच आपल्या ऑफिसमध्ये जे काही पैसे मिळालेले आहेत तर ते आपण पोलिसांमध्ये सोपूयात आणि आपण सुद्धा पोलिसांना हेच सांगायचं की हे पैसे आमच्या ऑफिसमध्ये कोणी आणि का ठेवलेत, आम्हाला खरंच त्याबद्दल काही माहिती नाही. म्हणजे ऋषिकेशवर लाच प्रकरणाचा आरोप येणं हे शक्यच नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट जानकी, अगं पण आता पोलिसांनी आपल्याला जर उलट प्रश्न विचारले तर आपण काय करायचं बरं. तेव्हा आता जानकी म्हणते की आपण सगळं काही खरं खरं सांगायचं. तेव्हा आता जानकी म्हणते की आपण असं म्हणायचं की लाच घेणारा माणूस स्वतः पैसे आणून देईन का ऑफिसमध्ये आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा आणून देणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण जो हे माणूस पैसे ठेवून गेला तर लोकांना म्हणजे पोलिसांना सांगू शकतो आणि आता ऋषिकेश दादांनी म्हणूनच ते पैसे स्वतः पोलिसांमध्ये नेऊन दिलेत, आपण काय करायचं बरं. त्यावरती जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, आता अवंतिका तेथे येते. अवंतिका म्हणते की लाच घेतली किंवा ती अगदी स्वीकारली हे सिद्ध करण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पुरावे हवे असतात. आणि हे बघा आय एम सॉरी, तुम्ही जे काही बोलत होता ते माझ्या कानावर पडलं म्हणून मी मध्ये बोलले. आणि हे बघा दादा, मी तुम्हाला सांगते जे काही घडलेलं आहे तर ते घडलेलं आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा ट्रेस वगैरे घेत बसू नका. बहिणी जे काही म्हणतात ते बरोबर आहे, ते पैसे घ्या तुम्ही आणि पोलीस स्टेशन मध्ये ते पैसे जाऊन जमा करा आणि तेथे मात्र तुम्ही तुमची स्टेटमेंट सुद्धा देऊन या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे मी जाऊन येतोय. आता ऋषिकेश ते पैसे वगैरे घेतो आणि जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, मी सुद्धा तुमच्या सोबत येते. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे चल. त्यानंतर ते दोघेही पोलीस स्टेशनला निघून जातात. त्यानंतर आता लगेच अवंतिकाची तांदूळ निसण्याची घाई सुरू असते. ती तांदूळ निवडत असते आणि तेवढ्यात तेथे ऐश्वर्या लोकरीचे दोरे आणि ती विणाची सुई घेऊन येते आणि आता तिच्या हातातील तांदळाचं ताट बाजूला ठेवते आणि म्हणते की हे बाजूला ठेव आणि आता तुला हे करायचं आहे. खुश होत तिच्या हातामध्ये ते लोकरीचे दोरे आणि ती सुई वगैरे देते. हे बघ तू बसून बसून खूप बोर होत असेल म्हणून मी तुझ्यासाठी क्यूट आणि खूपच छान काम आणलेलं आहे आणि त्यामध्ये मात्र तुझं मन रमेल आणि तू छान बिझी सुद्धा राहशील. आणि बघ अवंतिका, तुला माहिती आहे का, मग जेव्हा मी माझ्या मॉमच्या पोटात होते, माझी मॉम प्रेग्नेंट होती, तेव्हा मात्र ती माझ्यासाठी असं स्वेटर विणत होती आणि स्वेटर विणता विणता ती माझ्याशी गप्पा सुद्धा मारायची. हे ऐकून अवंतिकाला फारच आनंद होतो. ती खूपच असे हसते आणि ऐश्वर्या सुद्धा खुश होते, हे सर्व अवंतिकाला सांगत असते. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हे बघ मला सुद्धा असंच वाटलं, तू सुद्धा आता होणारे तुझ्या बाळासाठी स्वेटर मस्त विण आणि त्यासाठी छान गप्पा सुद्धा बरोबर त्याच्या मार. तेव्हा अवंतिका खुश होत म्हणते की थँक्यू सो मच ऐश्वर्या, खरंच. आणि त्यातही म्हणजे मी आराम करून करून खरंच खूप कंटाळले होते. मग आणि त्यात म्हणजे माझ्या होणाऱ्या बाळासाठी पहिल्यांदा त्यासाठी काहीतरी करणार आहे आणि ते पण तुझ्यामुळे आणि खरंच त्यासाठी खूप खूप थँक्यू. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की अगं त्यात कसलं थँक्यू, उलट मात्र तू तुझी प्रेग्नन्सी आहे तर ती छान अशी एन्जॉय कर आणि बाळासोबत गप्पा करत करत मात्र मस्त स्वेटर विण आणि त्याला विचार तुला कोणता कलर हवा आहे, तुला कोणता कलर आवडतो, हे डिझाईन कसं वाटतं, ते डिझाईन कसं वाटतं, हे सगळं तू त्याला विचारू शकतेस. तेव्हा अवंतिका म्हणते की हो ऐश्वर्या काकूमुळे तुला स्वेटर मिळणार आहे असं मी बाळाला सांगणार आहे. तर सारंग त्यांच्या गप्पा ऐकत असतो आणि तेवढ्यात आता सारंग त्या दोघींना एकत्र बघून विचारतो की ऐश्वर्या तुम्ही आणि अवंतिका बहिणी एकत्र. ऐश्वर्या म्हणते की हो. तेव्हा सारंग खूपच भडकतो. सारंग म्हणतो की तुम्हाला एकदा सांगितलं की बहिणीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही म्हणून, तरी सुद्धा मात्र तुम्ही इथे त्यांच्याशी उभं राहून बोलतात, हसतात. तुमचं हे काय सुरू आहे, काय चाललं, त्यामुळे चला बरं आतमध्ये चला. तेव्हा अवंतिका म्हणते की बहिणी अहो सारंग भाऊजी तुम्ही असं का बोलतात बरं, तुम्ही त्यांना इतकं वाईट वाटावं का, कशाला बोलतात. आणि हे बघा मला सुद्धा त्यांच्याशी गप्पा मारायला आणि बोलायला खूपच आवडतं, तुम्ही असं बोलू नका प्लीज आणि त्यांचं मन दुखू नका. त्यावरती सारंग म्हणतो की हे बघा परंतु सौमित्र दादाला नाही आवडत.
तो काय किती त्यांचा अपमान करतो आणि सारंग ऐश्वर्याचा हात धरतो आणि चला ऐश्वर्या, आणि अवंतिकाला म्हणतो की कसं आहे हे बघा वहिनी, उद्या जर चुकून सौमित्र दादा आला आणि चुकून त्या तुम्हाला दोघींना त्याने एकत्र पाहिलं आणि त्यामुळे मात्र तो ऐश्वर्याला जर बोलला तर ते खरंच मला सहन होत नाही, त्यामुळे आतापासूनच आपण सगळं काही त्याचं स्वीकारून ऐश्वर्याने तुमच्यापासून लांब राहिलेलं बरं राहील. आणि चला ऐश्वर्या असे तो, परंतु सारंग काही ऐकायला तयारच नसतो. सारंग म्हणतो की नाही ऐश्वर्या, तुम्ही आत चला, म्हणून तो ऐश्वर्याच्या हाताला धरून आतमध्ये घेऊन जात असतो. अवंतिका समजावण्याचा प्रयत्न करते की हे बघा सारंग भाऊजी, आणि आता अवंतिकाच्या धक्क्याने मात्र ते दोरे वगैरे आहेत तर ते सगळे खाली पडलेले असतात. ऐश्वर्या मागे वळून वळून अवंतिकाकडे पाहत असते आणि तेवढ्यात मात्र अवंतिका ते दोरे वगैरे बघते तर ते खाली पडलेले असतात. अवंतिकाच्या जीवाला फार असं वाईट वाटलेलं असतं आणि ऐश्वर्याला सुद्धा खूप वाईट वाटतं, कारण सौमित्रमुळे त्यांना आता लांब राहावं लागतं. आणि सारंग सुद्धा आता ऐश्वर्याचा अपमान सौमित्र करायला नको म्हणून तो सुद्धा ऐश्वर्याला आतमध्ये घेऊन जातो. याचं दोघींना सुद्धा फार असं वाईट वाटतं. त्यानंतर मात्र जानकी आणि ऋषिकेश इकडे पोलीस स्टेशनला गाडीतून येत असतात. आता येता ऋषिकेश मात्र आता जानकीला म्हणत असतो की खरंच मला तर असं वाटतं की आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलो. जानकी सुद्धा फारच विचारत असते. ऋषिकेश परत म्हणतो की बरं झालं जानकी, ते पैसे आपण पोलिसांना दिलेत, नाहीतर आपल्या डोक्यावर टांगती तलवार ही कायम राहिली असते. जानकीचं काही लक्ष नसतं, जानकी विचारात गुंतलेली असते. ऋषिकेश नक्की काय बोलतो याकडे जानकीचं लक्षच नाही. ऋषिकेश बोलत असतो की आपल्या ओवीमुळे आपल्याला काय करायचं आहे ते सुचले आणि आपल्या ओवीच्या सोबत सुद्धा ऐन वेळेस तेच घडलं, म्हणजे देवकृपेनेच आपण काहीतरी वाचलो, नाहीतर आपण सुद्धा सगळेजण कन्फ्यूज झालो होतो. हो की नाही जानकी? जानकीचं काही लक्षच नसतं की ह्या विचारात असते की हे सगळं काही म्हणजे अवंतिकाने सांगितलेलं असतं, म्हणजे जानकीला ऐश्वर्या जे काही बोललेलं आहे ते ऐश्वर्याने अवंतिकाला हे सांगितलेलं असतं की पैशांसाठी सयाजीराव काही पण करू शकतील, आणि आता हे सयाजी काकांनी केलेलं आहे याचाच जानकी विचार करत असते. तेवढ्यात ऋषिकेशचं जानकीकडे लक्ष जातं. तो विचारतो की काय ग जानकी, काय झालं, कसला विचार करत आहेस? त्यावरती जानकी म्हणते की ऋषिकेश, मला असं वाटतं की ऑफिसमध्ये मात्र लाच प्रकरणात सयाजी काकांनी तुम्हाला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, आणि अवंतिकावर सुद्धा जो हल्ला झालेला आहे तर त्या प्रकरणामागे माया आहे असं आपल्याला संशय आहे. त्यावरती हे ऐकून आता ऋषिकेशला धक्का बसतो आणि तो म्हणतो की असेल बहुतेक. त्यानंतर इकडे ऐश्वर्या थोडीशी नाराजच असते आणि ती ऐश्वर्या सारंगला पाणी घेऊन रूममध्ये येते आणि देते. त्यावरती सारंग तिला थँक्यू वगैरे म्हणते, पण ऐश्वर्या त्याला म्हणते मी आता जे काही वागलात ना तर त्यासाठी खूप खूप थँक्यू. त्यावरती आता ऐश्वर्या नाराज होऊन थोडीशी बाजूला उभी राहते. तिचा चेहरा पडलेला असतो. सारंग तिला विचारतो की काय झालं ऐश्वर्या, तुम्ही असं का वागतात? त्यावरती ऐश्वर्या म्हणते की का तुम्हाला वाईट वाटलं का? अवंतिकाला सुद्धा किती वाईट वाटलं असेल याचा विचार केलास का तुम्ही? आणि हे बघा मान्य आहे, सौमित्रने सांगितलेलं आहे की अवंतिकाच्या आसपास सुद्धा मी भटकायचं नाही म्हणून, पण तो घरामध्ये नव्हता आणि तो नसताना मात्र आम्ही दोघी निवांत छान एकमेकींशी गप्पा करत होतो. तुम्ही सुद्धा तेच केलं जे सौमित्र भाऊजींनी केलेलं आहे आणि तुम्ही मला तेथे अवंतिकाच्या सोबत बसून दिलं नाही. सांगा बरं तुमच्यामध्ये आणि सौमित्रमध्ये काय फरक राहिला बरं? तुम्ही सुद्धा सेम त्यांच्यासारखे वागलात. आणि ऐश्वर्या रुसून बसते, तिला वाईट वाटतं. सारंग म्हणतो की ऐश्वर्या तुम्ही काय बोलतात हे? सौमित्र कसा रिएक्ट होतो, दादा कसं बोलतो, तुमचा किती अपमान करतो हे तुम्ही बघितलेलं आहे ना. आणि हे बघा तुम्ही आणि अवंतिका वहिनी एकत्र बसून छान गप्पा करतात, मला सुद्धा ते खूपच आवडले आणि तुम्हाला असं वाटतं की ते मला आवडले नाही म्हणून, परंतु कसे आहे की तुम्ही जर रोज असं एकमेकींची गप्पा करायला लागलात तर तुम्हाला एकमेकींची सवय होईल आणि जर अचानक सौमित्र दादा आला आणि हे सर्व थांबले तुम्हाला दोघींना सुद्धा फार वाईट वाटेल, म्हणून मी तुम्हाला आता एकमेकींशी बोलताना थांबवलं. आणि ऐश्वर्या या घरामध्ये तुमचा अपमान होतो हे मला खरंच सहन होणार नाही, मला सुद्धा वाईट वाटतं. त्यामुळे मात्र सौमित्र दादाला वाईट वाटेल आणि आता तो तुमचा अपमान करेल आणि सगळ्यामुळे आता हे सगळं काही तुमच्यावर येईल. त्यामुळे मला असं व्हायला नकोय आणि खरंच तुमच्या मनाला सुद्धा वाईट वाटायला नको. त्यामुळे मला हे सर्व होऊन द्यायचं नाही, यासाठी हे सर्व मी करतोय. म्हणूनच मी तुम्हाला अवंतिका बहिणीशी गप्पा करताना थांबवलं, बाकी माझ्या मनात काहीही नव्हते. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की आय एम सॉरी, खरंच ऍक्च्युली कसं की आम्ही दोघी छान गप्पा करत होतो आणि तुम्ही मला तेथे घेऊन आलात, चल म्हणालात, माझ्या हाताला धरून घेऊन आलात आणि त्या गोष्टीचा खरंच मला राग आलेला होता आणि खरंच त्याबद्दल सॉरी, म्हणून ती आता सारंगची माफी मागते. सारंग म्हणतो की ठीक आहे ऐश्वर्या, आणि सारंग पुढे म्हणतो की खरं तर ऐश्वर्या खरंच मला तुम्ही या घरामध्ये रुळावं, सगळ्यामध्ये मिसळून जावं हेच पाहिजे नव्हतं, पण सौमित्र दादाचं मत बदलत नाही ना हो, त्यामुळे आपण तोपर्यंत मात्र आपल्या बाजूने थोडंसं सांभाळून राहायला हवं आणि प्लीज ऐश्वर्या तुम्ही रागावू नका. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मी नाही रागवणार. त्यानंतर आता रात्र झालेली असते आणि अवंतिका जरा बाहेर आलेली असते. अवंतिका आता बाहेर येता मात्र तिला ती पियू आहे छोटीशी मुलगी, ती जरा बाहेर पळताना दिसते. अवंतिका तिला थांबवते की अगं पियू, पियू अगं असे का पळतेस, कुठे पळतेस, थांब ना जरा, म्हणून अवंतिका तिच्या मागे येत असते. तेवढ्यात तेथे एक गाडी उभी असते. त्यावरती मात्र आता ही अवंतिका तिच्या मागे पळत पळत येते. अगं पिलू कुठे
पळतेस तू, अंधार आहे, अगं लागेन तुला, पडशील तू. म्हणून अवंतिका त्या गाडीच्या जवळ येते आणि त्या मुलीच्या मागे ती धावत असते. आणि ही मुलगी कोण असेल काय माहिती. आणि तेवढ्यात मात्र आता ह्या गाडीतून हे गुंड, जे सयाजीचे गुंड आहेत, तर ते खाली उतरतात आणि अवंतिकाच्या तोंडाला मागून रुमाल लावतात आणि तिला बेशुद्ध करतात. आणि तेव्हा तो गुंड गाडीत बसायला तर त्या माणसाला चलचल म्हणत असतो. आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही घरावर टेरेसवर असते आणि ती हे सर्व खाली पाहते. तेव्हा तिला तो गुंड, म्हणजे जो आता ऋषिकेशला धमकावून गेलेला असतो, तो गुंड मात्र तेथे आता तिला दिसतो त्या गाडीच्या जवळ. ऐश्वर्या विचार करते की हा तर माणूस बाजार समितीत आला होता आणि हा इथे काय करत असेल. आणि आता ऐश्वर्या घाईने खाली येते. तोपर्यंत आता इकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र आता घरी येत असतात. आणि तेवढ्यात आता जानकीच्या मोबाईलवर सौमित्राचा कॉल येतो. तेव्हा जानकी फोन उचलते आणि बोला ना सौमित्र भाऊजी. त्यावरती सौमित्र म्हणतो की वहिनी, अगं वहिनी, अवंतिका कुठे आहे? मी तिला किती वेळ झाला फोन ट्राय करतो पण ती कुठेही नाही, फोन उचलत नाही. त्यावरती जानकी म्हणते की भाऊजी अवंतिका घरीच असेल, कारण मी आणि ऋषिकेश मात्र बाहेर आलो एका कामासाठी. अवंतिका फोन उचलत नाही, मला बहुतेक असं वाटतं की फोन सायलेंटवर ठेवला असेल. तुम्ही पुन्हा एकदा ट्राय करा. बहुतेक आता मी आणि ऋषिकेश घरी तर पोहोचूच आणि घरी गेल्यानंतर मी सांगेल तुम्हाला कॉल करण्यासाठी. अवंतिकाला नक्की कॉल करायला लावते. ठीक आहे, ओके. तर सौमित्र म्हणतो की ठीक आहे, तू नक्की सांग तिला. तेव्हा फोन ठेवल्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते की अवंतिकाने का फोन उचलला नसेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं तूच आता सौमित्रला हे सांगितलं की अवंतिकाचा फोन सायलेंटवर असेल म्हणून. आता ही ऋषिकेश म्हणते, असं म्हटल्यानंतर लगेच जानकी म्हणते की हो, बोलले खरे, कारण मला तसं आठवलं सौमित्र भाऊजींचा काहीतरी गैरसमज व्हायला नकोय. तेव्हा आता जानकीला खूप म्हणजे भीती वाटत असते. ती टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की अवंतिकावर एकदा नाही तर दोनदा हल्ला झालेला आहे ऋषिकेश, आणि मला आता डोक्यामध्ये फार टेन्शन येत आहे, नक्की काय झालं असेल. त्यानंतर आता हे गुंड अवंतिकाला घेऊन मात्र इकडे आलेले असतात आणि तिला बेशुद्ध करून ते एका गोडाऊन मध्ये बांधून ठेवतात. दरवाजा त्यांनी बंद करून ठेवलेला असतो आणि बाहेरून कडी वगैरे लावून घेतात. आणि आता बाहेरून कडी वगैरे लावून तो गुंड आता गुंडांना सांगतो की हे बघा, बाहेरून आता ही गोडाऊन आहे तर ते पूर्णपणे पेटून द्या, त्याला आग लावा. आणि आता तो मी तोपर्यंत फोन करून येतो म्हणून तो सयाजीला फोन करायला जातो. आणि हे गुंड तोपर्यंत आता रॉकेल टाकत असतात सगळी चहूबाजूंनी. आणि अवंतिका आतमध्ये असते. अवंतिका अजूनपर्यंत बेशुद्ध असते. त्यानंतर सौमित्र मात्र अवंतिकाला फोन करण्याचा खूप प्रयत्न करतोय. इकडे ऐश्वर्या सुद्धा अवंतिकाला शोधत असते की अवंतिका कुठे गेली असेल. आणि इकडे सौमित्र आता विचार करतो की अवंतिका का फोन घेतली नसेल. अवंतिका तर तिकडे आता बंद रूम मध्ये असते, गोडाऊन मध्ये, आणि चहूबाजूने राखून टाकून आता ते गुंड तिला पेटून देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अवंतिका अवंतिका म्हणून ऐश्वर्या सगळीकडे शोधत असते. आणि त्याच वेळेस अवंतिकाचा मोबाईल आता तेथे वाजत असतो आणि ऐश्वर्याला त्याचा आवाज येतो. आता ऐश्वर्या सगळीकडे अवंतिका अवंतिका तुझा फोन वाजतोय म्हणून आवाज देत असते आणि तिला शोधत असते. तेवढ्यात सुमित्र सुद्धा बाहेर येते आणि कुणाचा फोन वाजत आहे, उचला ना उचला म्हणून सुमित्र सुद्धा आवाज देते. सुमित्र आता अवंतिका अवंतिका म्हणून अवंतिकाला फार आता आवाज देते. ऐश्वर्याच्या हातामध्ये तो फोन असतो आणि आता ती काय करू, अवंतिका कुठे गेली असेल. आणि आता ही सुमित्रा मात्र ऐश्वर्याला आवाज देते की ऐश्वर्या ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की आई मी आले. आणि इकडे मात्र आता ह्या सगळ्या गुंडांनी मात्र सगळं गोडाऊन पेटून दिलेलं असतं. सगळीकडे आगीचे आता कहूर उठलेले असतात. किंवा इकडे मात्र आता अवंतिका आतमध्ये असते आणि गोडाऊन बाहेर पूर्णपणे पेटलेलं असतं. तरी सुद्धा अवंतिकाला अजून शुद्ध आलेली नसते. त्यानंतर आता ऐश्वर्या फोन घेऊन सुमित्राच्या जवळ येते. सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या फोन उचल ना, अवंतिका कुठे गेली. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की अहो हे बघा, अवंतिकाचा मोबाईल आहे आणि सुमित्राचा त्यावरती फोन येत आहे. सुमित्रा विचारते की कुठे गेली. ऐश्वर्या म्हणते की मी तिला घरभर शोधले, कुठेही तिचा तपास नाही. हे ऐकून आता सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा म्हणते की असं कसं होऊ शकतं, कुठे गेली असेल. त्यानंतर आता इकडे अवंतिकाच्या जवळ मात्र आगीचे हे लोळ आलेले असतात आणि आगीमुळे तिला आता सगळं काही ठसका वगैरे लागायला सुरुवात होते आणि ती शुद्धीवर येते. जेव्हा ती डोळे उघडते तेव्हा तिला तर खूप मोठा धक्का बसतो. ती खूप घाबरते कारण आग पूर्णपणे तिच्या चहूबाजूंनी वेढलेली असते आणि तेव्हा तिला जोरजोराचा ठसका लागतो. ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते परंतु आगीचे लोळ तिच्या अंगावर येत असतात. तिला काही बाहेर चान्सच नसतो. जोरात ती किंचाळत ओरडत असते की कोणी आहे का, कोणी आहे का. आणि तेवढ्यात एक आगीचा भडका तिच्या अंगावर पडणार. तोच लगेच ती खूप घाबरते आणि आता इतकी घाबरलेली असते की काय करावं तिला काही सुचत नसतं. सगळीकडून चहूबाजूने आग ही अगदी भयानक पेटलेली असते. इकडे जानकी तर विचारत पडली असते की आता अवंतिका कुठे गेली असेल, तिच्या जीवाला काही धोका वगैरे तर नसेल ना, नक्की काय झालं असेल, अवंतिका का फोन उचलत नसेल, असे अनेक प्रश्न मात्र आता ह्या जानकीच्या मनात येतात. इकडे अवंतिकाचा जीव मात्र आता
आता खूपच संकटात असतो. ती आता वाचवा करत असते. तर शेवटी मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अवंतिका त्या आगीमध्ये आता खूपच चहूबाजूने वेढलेली असते आणि वाचवा म्हणून जोरजोराने ओरडत असते आणि तेथेच अवंतिका आता बेशुद्ध होऊन पडते. कोणी आहे का असं म्हणत. त्यानंतर सौमित्र आता खूप काही खेळणी वगैरे घेऊन आता आलेला असतो आणि जोरात तो दरवाजात येतो. अवंतिका ओरडत आणि तेवढ्यात मात्र आता घरातील सगळ्यांनी अवंतिकाची शोकसभा ही म्हणजे आहे तिचा फोटो वगैरे आता समोर लावलेला असतो आणि फोटोला हार वगैरे असतो. सगळेजण आता सौमित्राकडे मागे वळून बघता. तर तेव्हा सगळ्यांना मात्र आता सौमित्राला काय उत्तर द्यायचं ते काही कळत नसतं. सौमित्र जोरजोराने अवंतिका म्हणून अवंतिकाला आवाज देतोय. तेवढ्याच समोर अवंतिकाचा जो काही फोटो दिसतो आणि त्या फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली आणि तो दिवा तो हार वगैरे बघून आता सौमित्राला खूप मोठा धक्का बसतो. त्याच्या हातातील सगळी खेळणी वगैरे आहे तर ती खाली पडते आणि तेवढ्याच जानकी त्याला सावरायला जाते. तोच लगेच तो आता जानकीला म्हणतो की वहिनी थांब, येऊ नकोस माझ्या जवळ. मी तुझ्या भरोशावर अवंतिकाला सोडून गेलो होतो. तिच्या आणि आमच्या बाळाच्या मृत्यूला तू जबाबदार आहे. हे ऐकल्यानंतर जानकीला फार मोठा धक्का बसतो. हे बघ वहिनी, मी तुला कधीच माफ करणार नाही. तेवढ्यात आता ऐश्वर्या अवंतिकाला वाचवायला गेलेली असते आणि अवंतिकाला वाचून ती घरी घेऊन येते. तेव्हा आता ऐश्वर्याने एक खूप मोठं धाडस करून अवंतिकाचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.